नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रोजच्या जेवणातील सोपी, साधी पण खूपच चविष्ट कोबीची सुकी भाजी। कमी तेलात पटकन होणारी आणि भाकरी चपाती सोबत एकदम मस्त लागते। कोबीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: ताजे मटार, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर। त्यानंतर लागणारे मसाले: मोहरी, लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। त्यानंतर आपण कोबी परतून घेऊयात। कोबी फार बारीक पण नाही आणि जाडही नाही, मध्यम आकाराची चिरायची। कोबी परतून घेताना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर कोबी पाणी सोडते। तेल टाकून आपल्याला ही कोबी परतून घ्यायची आहे। परतून घेतल्यामुळे कोबी मऊ आणि पटकन शिजते। लो फ्लेमवरती ही कोबी आपल्याला परतून घ्यायची आहे। कलर बदलेपर्यंत परतायची आहे। हा बघा, आपल्या कोबीचा कलर बदललेला आहे आणि कोबी पण खूप छान परतून झालेली आहे। त्यानंतर आपण भाजी करून घेऊया। गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊयात। आपलं तेल हे तापून झालेलं आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊयात। जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरे आणि मोहरी तडतडून झालेली आहे। त्यामध्ये लसूण पेस्ट घालूयात आणि त्या लसूण पेस्टला व्यवस्थित असं परतून घेऊयात। लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये ताजे मटार घालूयात। ताजे मटार ही व्यवस्थित परतून घेऊयात। लो फ्लेमवरतीच हे परतायचे आहेत। मटारमुळे भाजीला रंगही छान आणि टेस्टही वाढते। कोबीची साधी भाजी मटारमुळे थोडी खास दिसते। मटार शिजली की तोंडात मऊ लागते आणि कोबी सोबत मस्त जुळते। लहान मुलांना कोबी आवडत नसेल तर मटार घालून बघा, लहान मुलं ही भाजी नक्की आवडीने खातील। नंतर यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालूयात। लाल तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची पण घालू शकता। त्यानंतर 1 चमचा हळद घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिश्रण परतून घेऊयात। लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम मसाला घालूयात 1 चमचा। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल। यामध्ये परतून घेतलेली कोबी घालून या कोबीला मसाल्याबरोबर परतून घेऊयात। ही कोबी मसाल्याबरोबर परतून झाल्यानंतर यामध्ये लागेल असे शेंगदाण्याचे कूट घालूयात आणि हे शेंगदाण्याचे कूट घालून झाल्यानंतर या भाजीला व्यवस्थित असं परतून घेऊयात आणि हे शेंगदाण्याचे कूट पूर्ण मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचे कूट हे मिक्स करून झालेले आहे। यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। थंड पाणी अजिबात घालायचं नाही। थंड पाणी घातल्यामुळे भाजीला व्यवस्थित अशी चव येत नाही। इथे आपण सुकी भाजी करणार आहोत म्हणून कमी पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला ही भाजी रस्सा करायची असेल तर यामध्ये तुम्ही जास्ती पाण्याचा वापर करू शकता आणि शेंगदाण्याच्या कुटाचा पण वापर करू शकता। आता यामध्ये आपण ताजी कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीर वरून घातल्यामुळे भाजीला खूप छान चव आणि टेस्टही येते। आता ही भाजी आपण 5 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात स्वादिष्ट आणि चविष्ट सुकी कोबीची भाजी खाण्यासाठी तयार।
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.